जालन्यातील स्त्री बाल रुग्णालयात मुजोरी आणि चिरीमिरीचा सुळसुळाट. नवनाथ वाघमारेंची सीसीटीव्हीची मागणी. रुग्णालय की बाजार, गरीब रुग्णांकडून वसुली, अधिकारी सुसाट. वाघमारेंचा आरोप. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे रुग्णालयात बेजबाबदारपणा वाढला असल्याचे नवनाथ वाघमारे यांचे प्रतिपादन. जालना शहरातील स्त्री बाल रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांशी अरेरावी करणे, अर्वाच्य भाषा वापरणे, डिलिव्हरी पेशंटच्या नातेवाईकांकडून चिरीमिरी घेणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घालून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची तातडीची मागणी केली आहे. गांधी चमन येथील स्त्री बाल रुग्णालयात विशेषतः डिलिव्हरी विभागामध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची अरेरावी, मुजोरी आणि रुग्णांशी अयोग्य वर्तन ही कायम तक्रार असल्याचे वाघमारे म्हणाले. राजकीय लोकप्रतिनिधींचे या प्रश्नाकडे संपूर्ण दुर्लक्ष असल्याने अधिकारी व कर्मचारी सुसाट झाले आहेत. यामुळे सामान्य गरीब व रुग्ण त्रस्त झाले आहेत, असा थेट आरोपही त्यांनी केलाय. रुग्णालयामध्ये सर्वत्र सीसीटीव्ही बसवले गेले तर मुजोरी व चिरीमिरीचे प्रकार आपोआप आटोक्यात येतील, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. जालन्यातील गांधी चमन येथील स्त्री रुग्णालयामध्ये काल एका नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. त्यांचे नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की याला रुग्णालय प्रशासन जबाबदार आहे. खरं तर रुग्णालय प्रशासनाचे प्रमुख सिव्हिल सर्जन डॉक्टर राजेंद्र पाटील असतील, यांनी याकडे खरं तर लक्ष दिलं पाहिजे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी दोन्ही मॅडमनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. गोरगरिबांसाठी शासकीय रुग्णालय असतात, गोरगरिबांना मोफत सेवा मिळावी म्हणून हे रुग्णालय असतात. परंतु इथं जर काही गैरप्रकार होत असेल, इथं जर चुकीचं काही घडत असेल तर ह्या चुकीचं कृत्य करणाऱ्याला काहीतरी गैरवर्तन करणारे लोक असतील, तिथं भ्रष्टाचार करत असतील आणि अशा घटना घडत असतील तर त्यांच्यावर कारवाई ह्या प्रमुखांनी केली पाहिजे. सिव्हिल सर्जन राजेंद्र पाटलांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. जिल्हाधिकारी मॅडमनी, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी मॅडमनी त्या लोकांवर कारवाया केल्या पाहिजेत. सर्वात जास्त समस्या तिथे जे डिलिव्हरी वार्ड आहे त्या ठिकाणी आहे. 1000-2000 रुपये नर्सेस घेतल्याशिवाय डिलिव्हरी करत नाही असे अनेक नातेवाईकांचे म्हणणं आहे. माझी तुमच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांना विनंती आहे की तुम्ही त्या भागामध्ये हॉस्पिटलच्या पूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे. कारण भ्रष्टाचार, जर तुम्ही अतिशय गरिबीतले लोक शासकीय रुग्णालयात येतात, त्यांना सेवा मिळावी म्हणून येतात आणि तुम्ही त्याच्यात जर 1000-2000 चिरीमिरी घेण्याचं काम करत असताल तर अशा डॉक्टरांना तिथं सेवा करण्याचा कुठला अधिकार नाही. यांना घराचा रस्ता दाखवला पाहिजे, यांना सस्पेंड केलं पाहिजे, यांना कायमचं घरी पाठवलं पाहिजे. कारण की गोरगरिबांना तुम्ही जर न्याय देत नसेल तर तुम्हाला पगार असून तुम्हाला फायदा काय? तुम्ही लाखोंचा पगार शासनाचा उचलता आणि पुन्हा जर गोरगरिबाकडून पैसे घेऊन गोरगरिबांना वेठीस धरत असेल तर ह्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. मी लवकरच जिल्हाधिकारी मॅडम यांना भेटतो आणि या जिल्हा प्रशासनाचे जेवढे रुग्णालय असतील त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतील, या सगळ्या गोष्टीचा अवलंब झाला पाहिजे, सगळ्या गोष्टीचा वापर झाला पाहिजे. त्यातून भ्रष्टाचार कमी होईल आणि लोकांना चांगला न्याय मिळेल. राजकीय लोकप्रतिनिधींची सुद्धा यामध्ये दुर्लक्ष असल्यामुळे तिथे मुजोरी सुद्धा वाढली असं बऱ्याच रुग्णांचं म्हणणं आहे. लोकप्रतिनिधी आपापल्या पद्धतीच्या लोकांसाठी फोन करत असतील, त्यांना न्याय मिळत असेल. आता सध्या राज्यामध्ये काय झालंय, आपले परके हा वाद निर्माण झाल्यामुळे आपल्या लोकांना न्याय देण्याचा, बाकी दलित, मुस्लिम, ओबीसी अतिशय पिछडा वर्ग आहे याच्यावर जाणीवपूर्वक अन्याय करणं सुरू आहे. परंतु दलित, मुस्लिम, ओबीसीसाठी आम्ही आहोत. जर असाच अन्याय होत राहिला तर नक्कीच मोठं आंदोलन याच्यावर आम्ही उभा करू आणि जिल्हा प्रशासनाला याचा जाब विचारू.